कट करून घेऊयात। टमॅटोज मी धुवून आणि बारीक चिरून असे घेतले आहेत। तुम्ही बघू शकता इथे आपण टोमॅटोचे बारीक लेअरमध्ये पीस केले आहेत। हे असे बारीकच चिरावे लागतात कारण हे लवकर भाजत नाही आणि लवकर भाजण्यासाठी आणि वाफेवरती शिजण्यासाठी आपण हे एकदम असं बारीक चिरून घ्यावं लागतं। त्यानंतर आपण बघूया ह्याच्यासाठी लागणारं साहित्य। अशा प्रकारे कांदा असा हलकासा भाजल्यानंतर त्याच्यात टोमॅटोज घालायचे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे कांदा भाजला गेला आहे। आपण त्याच्यात हे टोमॅटो घालून घ्यायचे। त्या कांद्याबरोबर टोमॅटो सुद्धा भाजून घ्यायचे। छान असं परतवून घ्यायचं। टोमॅटो थोडेसे भाजत आल्यानंतर त्याच्यात ही आलं लसूण पेस्ट घालायची। तुम्ही बघू शकता हळूहळू टोमॅटोचा पण रंग बदलत आहे। डाग पडेपर्यंत टोमॅटो भाजून घ्यायचे। टोमॅटोच्या भाजीला कांदा आणि तेल घालायला अजिबात कंजूसपणा करायचा नाही कारण तेल जास्त घातल्याशिवाय टोमॅटो नीट भाजत नाही। तुम्ही बघू शकता टोमॅटोचा रंग पूर्ण बदलला आहे आणि तो त्याचा स्मेल ही सुटला आहे टोमॅटोचा, बघू शकता। तर हे आपले टोमॅटो असे भाजले गेले आहेत। अजून थोडा वेळ आपण परतवून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट। परतवून घ्यायचे। त्यानंतर आपण टाकणार आहोत की भिजवून घेतलेली मुगाची डाळ। हे आपण नितळून घ्यायचे। मुगाच्या डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघत आहात आपण पाण्याचा वापर केलेला नाहीये। आता आपण ह्याच्यात तिखट टाकणार आहोत। साधारणतः मी 2 ते 2.5 चमचे तिखट घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला। पुन्हा परतवून घेत आहोत। आता फ्लेम लो करायचं। मीठ आपण भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट 2 ते 3 टेबलस्पून
घालून घ्यायचे आणि पुन्हा हे परतवून घ्यायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता छान असा लूक आला आपल्या भाजीला. आता आपण ह्याच्यात अगदी थोडंसं डाळ शिजण्याकरता थोडंसं पाणी घालून घेणार आहे. थोडासा हाताने शिंपडायचं आणि झाकून घ्यायचं. असं झाकून ठेवून हे आता 5 ते 10 मिनिटं, साधारणतः 5 मिनिटं वाफवून घ्यायचं आणि वाफेवरती शिजू द्यायचं. हे आपण पाणी सोडून झाकून ठेवल्यानंतर अधिक करपण्याची शक्यता असते, कारण आपण पाण्याचा वापर कमी केला. बघू शकता किती छान अशी भाजी झाली आहे. पाणी फक्त आपण मुगाची डाळ शिजण्यासाठीच वापरलं होतं. एकदा चेक करून घ्यायचं आहे शिजलंय का. 5 मिनिटात, अगदी 5 मिनिटातच आपली भाजी तयार आहे शिजून. तर मी याला अजून 2 ते 5 सेकंद असं झाकून ठेवणार आहे आणि लो फ्लेम